हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ISO OSI रेफरन्स मॉडेल स्टार्ट केलेला आहे पॉईंट, बरोबर. तर त्यामध्ये आपण 3 लेयर्सबद्दल स्टडी केलेला आहे. आता जे काही रिमेनिंग लेयर्स असणार आहेत त्याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. तर फर्स्ट लेयर त्याच्यामधला आजच्या लेक्चरचा असणार आहे तो आहे ट्रान्सपोर्ट लेयर. आता हा जो काही लेयर असणार आहे ट्रान्सपोर्ट लेयर तो काय प्रोव्हाइड करतो, तर रिलायबल मेकॅनिझम प्रोव्हाइड करतो. कशासाठी, तर 2 प्रोसेसेसमध्ये ज्या डिफरंट कम्प्युटर्सवर असतात त्या 2 प्रोसेसेसमध्ये डेटा एक्सचेंज करण्यासाठी तो काय करतो, रिलायबल मेकॅनिझम प्रोव्हाइड करतो. हा झाला ट्रान्सपोर्ट लेयर. ओके, हा काय इन्श्युअर करतो, तर जे काही डेटा युनिट्स असणार आहेत ते एरर फ्री डिलिवर्ड होतात का ह्याची खात्री करून घेतो ट्रान्सपोर्ट लेयर. त्याच्यासाठी तो इन्श्युअर करतो. काय इन्श्युअर करतो, तर जे काही डेटा युनिट्स असणार आहेत ते जे डिलिव्हर केले जातात ते एरर फ्री आहेत की नाहीत हे इन्श्युअर करण्याचं काम करतो. नेक्स्ट तो आणखीन काय करतो ट्रान्सपोर्ट लेयर, तर जो काही डेटा युनिट्स असणार आहेत जे आपण डेटा ट्रान्समिट करत आहोत तो इन सिक्वेन्स फॉर्मॅटमध्ये डिलिवर्ड झालेला आहे की नाही हे इन्श्युअर करतो. त्याच्यानंतर तिथं नो एनी लूज ऑर डुप्लिकेशन ऑफ डेटा युनिट्स, म्हणजेच जे काही डेटा युनिट्स आपण ट्रान्सफर करत असतो ते ट्रान्सफर करत असताना त्यातील काही डेटा लॉस झाला आहे का, किंवा तिथं काही डुप्लिकेशन्स झाले आहेत का, किंवा एकच डेटा युनिट डबल वेळा जाऊन तिथं डुप्लिकेशन्स तयार झाले आहेत का, हे सगळं खात्री करून घेतो ट्रान्सपोर्ट लेयर. आणखीन तो काय प्रोव्हाइड करतो, तर कनेक्शनलेस किंवा कनेक्शन ओरिएंटेड अशा दोन्ही सर्व्हिसेस तो प्रोव्हाइड करतो. लक्षात येते का बघा, मी पुन्हा एकदा सांगते. ट्रान्सपोर्ट लेयर हा जो काही लेयर असणार आहे हा कोणता लेयर आहे, तर OSI रेफरन्स मॉडेलमधला एक लेयर आहे, बरोबर. हा ट्रान्सपोर्ट लेयर जो आहे त्याचा मेन पर्पज काय किंवा तो काय प्रोव्हाइड करतो, तर जे काही रिलायबल मेकॅनिझम असणार आहे. सपोज 2 डिफरंट कम्प्युटर आहेत, त्या डिफरंट कम्प्युटर्सवर 2 प्रोसेसेस आहेत, एका कम्प्युटरवर एक दुसऱ्या कम्प्युटरवर एक. ओके, त्या 2 प्रोसेसेसमध्ये डेटा जर एक्सचेंज करायचं असेल तर त्यासाठी जे काही रिलायबल मेकॅनिझम रिक्वायर्ड असतं ते प्रोव्हाइड कोण करतो, ट्रान्सपोर्ट लेयर. त्याच्यानंतर तो काय इन्श्युअर करतो, तर जे काही आपण डेटा युनिट्स डिलिवर्ड करतो ते एरर फ्री आहेत की नाहीत हे इन्श्युअर करून घेतं. नेक्स्ट ते काय इन्श्युअर करतं, तर जो काही आपण डेटा युनिट्स डिलिवर्ड केलेले आहेत ते इन सिक्वेन्स आहेत का हे चेक करतं. त्याच्यानंतर ते काय इन्श्युअर करतं, तर जे काही आपण डेटा ट्रान्समिट करत असतो तो ट्रान्समिट करत असताना तिथं कोणता डेटा लॉस झाला आहे का, किंवा एखादा डेटा युनिटचं डुप्लिकेशन्स तिथं घडून आलं आहे का त्या डेटा युनिटचं, हे इन्श्युअर करून घेतो ट्रान्सपोर्ट लेयर. त्याच्यानंतर तो काय प्रोव्हाइड करतो, तर जे काही कनेक्शनलेस किंवा कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेस असणार आहेत त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. लक्षात येते, म्हणजेच हा जो काही ट्रान्सपोर्ट लेयर असणार आहे तो रिस्पॉन्सिबल कशासाठी असणार आहे, तर जो काही मेसेज असणार आहे एका प्रोसेसकडून दुसऱ्या प्रोसेसकडे डिलिव्हर करण्याचा, त्याच्यासाठी काय असणार आहे, तो ट्रान्सपोर्ट लेयर रिस्पॉन्सिबल असणार आहे. त्याची डायग्रॅम बघूया आपण, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. ओके, आता फ्रॉम सेशन लेयर टू नेटवर्क लेयर ह्यांच्यामध्ये कोण असतो, ट्रान्सपोर्ट लेयर, बरोबर. मग प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण नेटवर्क लेअरपर्यंत स्टडी केलेला आहे. आत्ता आपला चालू आहे तो ट्रान्सपोर्ट लेयर. मग हा ट्रान्सपोर्ट लेयर काय करतो, सेशन लेअरकडून नेटवर्क लेअरमध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी किंवा नेटवर्क लेअर टू सेशन लेअरपर्यंत ट्रान्समिट करण्यासाठी डेटा युनिट्स हा मिडलला कोण असतो, ट्रान्सपोर्ट लेयर, बरोबर. डायग्रॅममध्ये दाखवले बघा. तर हा काय करतो, सर्व्हिस पॉईंट ॲड्रेसिंग, सेगमेंटेशन, रिसेंबली किंवा कनेक्शन कंट्रोल करण्याचं काम, फ्लो कंट्रोल करण्याचं काम. आता फ्लो कंट्रोलमध्ये काय करतात, तर ते एंड टू एंड हा फ्लो कंट्रोल परफॉर्म केला जातो. त्याच्यानंतर एरर कंट्रोल असेल, अशा डिफरंट फंक्शन्स कोण परफॉर्म करतो, ट्रान्सपोर्ट लेयर. ट्रान्सपोर्ट लेयर मेन रिस्पॉन्सिबल कशाला असतो म्हणून सांगितलं, तर एखादा मेसेज प्रोसेस टू प्रोसेस डिलिव्हर करायचं असेल तर त्याच्यासाठी हा ट्रान्सपोर्ट लेयर रिस्पॉन्सिबल असतो, ज्या प्रोसेस डिफरंट कम्प्युटर्सवर प्रेझेंट असतात, बरोबर.
डेटा एक्सचेंज करताना हा रिस्पॉन्सिबल असतो. आणि हा काय काय फंक्शन्स प्रोव्हाइड करतो, तर एरर कंट्रोल, फ्लो कंट्रोल, कनेक्शन कंट्रोल, सेगमेंटेशन असे डिफरंट फंक्शन्स हा ट्रान्सपोर्ट लेयर परफॉर्म करतो. लक्षात येतं आहे सर्वांच्या. नेक्स्ट जे काही आपण डिलिव्हर करणार आहे डेटा युनिट्स ते एरर फ्री आहेत का, तो डिलिव्हर केलेला डेटा सिक्वेन्समध्ये आहे का, तो डिलिव्हर करत असताना डेटा तिथं कोणता एखादा पर्टिक्युलर डेटा युनिट लॉस झाला आहे का किंवा तिथे डुप्लिकेशन्स ऑकर्स झाला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी इन्श्युअर करून घेतल्या जातात ट्रान्सपोर्ट लेयरमध्ये. लक्षात येतं आहे. ओके, आता नेक्स्ट लेयर असणार आहे दॅट इज सेशन लेयर. लक्षात येते का बघा, आत्ता आपण ट्रान्सपोर्ट लेयरबद्दल स्टडी केलेला आहे. नेक्स्ट लेयर असणार आहे सेशन लेयर. आता हा जो काही सेशन लेयर असणार आहे तो काय प्रोव्हाइड करतो, तर दोन एंड सिस्टीममध्ये, लक्षात येते की बघा, दोन एंड सिस्टीममध्ये जे काही कंट्रोलिंग करायचं असणार आहे डायलॉगचं, त्याच्यासाठी जे काही मेकॅनिझम रिक्वायर्ड असतं ते सेशन लेयर प्रोव्हाइड करतं. म्हणजेच सेशन लेयर असं मेकॅनिझम प्रोव्हाइड करतं जे डायलॉग कंट्रोल करतो. कोणामध्ये, तर दोन एंड सिस्टीममध्ये असणारं डायलॉग कंट्रोलिंग करण्यासाठी जे काही मेकॅनिझम असतं ते सेशन लेयर प्रोव्हाइड करतं. बरोबर. मग ते काय काय डिफाईन करतं सेशन लेयर, तर कन्व्हर्सेशन जे असणार आहे ज्याला आपण सेशन म्हणतो. बरोबर. जे काही ॲप्लिकेशन्समध्ये, दोन ॲप्लिकेशन्समध्ये असणारं जे काही कन्व्हर्सेशन असणार आहे ते कधी स्टार्ट करायचं, कसं कंट्रोल करायचं किंवा कधी एंड करायचं, किंवा त्या कन्व्हर्सेशनलाच आपण काय म्हणतो, सेशन. बरोबर. मग त्या ॲप्लिकेशनमध्ये असणारा जो काही सेशन असणार आहे तो कधी स्टार्ट करायचा, कंट्रोल कसा करायचा किंवा तो कधी एंड करायचं, ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन सेशन लेयरमध्ये केल्या जातात. बरोबर. आता हा जो लेयर असणार आहे तो लेयर काय करतो, तर लॉजिकल कनेक्शनसाठी रिक्वेस्ट करतो. त्यासाठी तो काय करतो, एंड युजर रिक्वेस्ट जिथं असणार आहे तिथं तो काय करतो, लॉजिकल कनेक्शन इस्टॅब्लिश करतो. लक्षात येतं आहे काय बघा, हा लेयर रिक्वेस्ट करतो. कशासाठी, तर लॉजिकल कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी. कुठं, तर एंड युजर्स रिक्वेस्टला. एंड युजर्सच्या रिक्वेस्टला लॉजिकल कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी हा लेयर रिक्वेस्ट करतो. बरोबर. म्हणजेच लॉग ऑन, पासवर्ड व्हॅलिडेशन हे सगळं हँडल कोणाकडून केलं जातं, तर सेशन लेयरकडून. लक्षात येते का बघा पुन्हा, हा जो काही सेशन लेयर असणार आहे हा कोणतं मेकॅनिझम प्रोव्हाइड करतो, तर जे काही डायलॉग कंट्रोलिंग असणार आहे दोन एंड सिस्टीममध्ये ते मेकॅनिझम सेशन लेयर प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर दोन ॲप्लिकेशन्समध्ये किंवा एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये कन्व्हर्सेशन किंवा आपण सेशन म्हणूया त्यालाच, तर तो सेशन कधी स्टार्ट करायचा, कंट्रोल कसा करायचा किंवा तो एंड कधी करायचा, ह्या सगळ्या गोष्टी सेशन लेयरमध्ये डिफाईन केल्या जातात. लक्षात येते सर्वांच्या. किंवा लॉग ऑन कधी करायचं, पासवर्ड व्हॅलिडेशन ह्या सगळ्या गोष्टी कोणाकडून हँडल केल्या जातात, तर सेशन लेयरकडून हँडल केल्या जातात. ओके. तर डायलॉग कंट्रोल, सिंक्रोनायझेशन, सेशन अँड सब सेशन, सेशन क्लोजर हे जे काही नंबर ऑफ फंक्शन्स आहेत ते कोणाचे असणार आहेत, सेशन लेयरचे. सेशन लेयरचे फंक्शन्स कुठले कुठले सांगितले मी, डायलॉग कंट्रोल, सिंक्रोनायझेशन, सेशन सबसेशन आणि सेशन क्लोज असे डिफरंट फंक्शन्स कोणाचे आहेत, हे सेशन लेयर परफॉर्म केले जातात. ओके. आता नेक्स्ट लेयर असणार आहे दॅट इज प्रेझेंटेशन लेयर. कोणता असणार आहे, प्रेझेंटेशन लेयर. आता हा जो काही लेयर असणार आहे तो काय डिफाईन करतो, तर फॉर्मॅट ज्याच्यामध्ये डेटा काय केला जातो, एक्सचेंज केला जातो. दोन कम्युनिकेटिंग एंटिटीजमध्ये डेटा एक्सचेंज केला जातो, त्याचा जो काही फॉर्मॅट असतो तो कोण डिफाईन करतं, तर प्रेझेंटेशन लेयर. ओके. आणि हा जो काही प्रेझेंटेशन लेयर आहे तो काय हँडल करतो, तर डेटा कंप्रेशन आणि डेटा इन्क्रिप्शन. डेटा कंप्रेशन आणि इन्क्रिप्शन म्हणजेच कोण, क्रिप्टोग्राफी कन्सेप्ट. बरोबर. आपल्याला झालेलं आहे क्रिप्टोग्राफी कन्सेप्ट. मग हे सगळ्या गोष्टी हँडल कोण करतं, तर प्रेझेंटेशन लेयर. म्हणजेच प्रेझेंटेशन लेयरचे कोणकोणते फंक्शन्स म्हणू शकतो आपण, ट्रान्सलेशन, इन्क्रिप्शन, डिक्रिप्शन किंवा डिकॉम्प्रेशन. ओके. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रेझेंटेशन लेयरकडून हे जे काही फंक्शन्स आहेत ते परफॉर्म केले जातात. हा प्रेझेंटेशन लेयर काय डिफाईन करतो, तर
दोन कम्युनिकेटिंग एंटिटीजमध्ये जर डेटा एक्सचेंज करायचा असेल तर त्याच्यासाठीचा जो काही फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट प्रेझेंटेशन लेयर डिफाईन करतो. आणि तो काय हँडल करतो, तर जे काही डेटा इन्क्रिप्शन असेल किंवा डेटा कॉम्प्रेशन असेल ह्या गोष्टी प्रेझेंटेशन लेयरकडून हँडल केल्या जातात. आणि प्रेझेंटेशन लेयरचं फंक्शन काय असणार आहे, तर ट्रान्सलेशन करणे. ओके, एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्सलेशन करणे. इन्क्रिप्शन, आता डेटा इन्क्रिप्शन किंवा डिक्रिप्शन करायचं असेल तर ते प्रेझेंटेशन लेयरकडून केलं जातं. कशासाठी, तर सिक्युरिटी पर्पजसाठी. नेक्स्ट कॉम्प्रेशन अँड डिकॉम्प्रेशन, याच्यामध्ये काय केला जातो, हा डेटा ट्रान्सफॉर्म करण्यासाठी कॉम्प्रेस्ड केला जातो सेंड करत असताना. जसं की आपण मेल एखादा जर जास्त ह्याचा असेल तर पहिल्यांदा तो कॉम्प्रेस करतो, झिप फाईल करतो, बरोबर, आणि त्याच्यानंतर किंवा .rar फाईल करून तो सेंड करतो. मग सेम कॉम्प्रेशन डिकॉम्प्रेशन म्हणजेच काय, जर डेटा ट्रान्सफर करत असताना तो सेंड करत असताना कॉम्प्रेस्ड केला जातो आणि ज्यावेळी तो रिसीव्ह केला जातो आहे दुसऱ्या युजरकडून त्यावेळी तो पुन्हा डिकॉम्प्रेस करून काय केला जातो, त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये आणला जातो, बरोबर. त्यामुळे होतं काय, त्या ट्रान्समिशनसाठी जो काही टाईम रिक्वायर्ड असतो तो रिड्यूस केला जातो. लक्षात येते. सो हे जे काही फंक्शन्स असणार आहे, ट्रान्सलेशन, एन्क्रिप्शन, डिक्रिप्शन, कॉम्प्रेशन, डिकॉम्प्रेशन, हे सगळं प्रेझेंटेशन लेयरकडून परफॉर्म केलं जातं. लक्षात येतं आहे. ओके, नेक्स्ट लेयर असणार आहे दॅट इज ॲप्लिकेशन लेयर. हा लास्ट लेयर असणार आहे OSI रेफरन्स मॉडेलमधला, बरोबर. मग हा जो काही ॲप्लिकेशन लेयर असणार आहे तो काय करतो, ॲप्लिकेशन प्रोग्रॅमसोबत इंटरॅक्ट होतो. हा जो काही ॲप्लिकेशन लेयर आहे तो ॲप्लिकेशन प्रोग्रॅमसोबत इंटरॅक्ट होतो. आणि हा कुठे असतो, ह्याची पोझिशन काय आहे OSI मॉडेलमध्ये, तर सगळ्यात हायेस्ट लेवलला जो असतो तो कोण असतो, OSI मॉडेल. लक्षात येते काय, बघा, सॉरी, OSI मॉडेलच्या हायेस्ट लेवलला कोण असतं, ॲप्लिकेशन लेयर. पुन्हा एकदा मी सांगते, हा जो काही ॲप्लिकेशन लेयर आहे तो ॲप्लिकेशन प्रोग्रॅमसोबत इंटरॅक्ट होतो आणि ह्याची पोझिशन काय आहे, तर आपला जो काही OSI रेफरन्स मॉडेल असणार आहे त्याच्या सगळ्यात टॉप लेवलला, हायेस्ट लेवलला हा असतो ॲप्लिकेशन लेयर. ओके, आता ह्याच्यामध्ये काय काय असतं, तर जे काही मॅनेजमेंट फंक्शन्स असणार आहेत, कशासाठी, तर डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन्सना सपोर्ट करण्यासाठी जे काही मॅनेजमेंट फंक्शन्स असतात ते ह्या ॲप्लिकेशन लेयरमध्ये इन्क्लुडेड असतात. ओके, आता ते ॲप्लिकेशन्स एक्झाम्पल त्याचं जर म्हणाल तर तुम्ही फाईल ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे तुमचा ईमेल, रिमोट लॉग इन, हे काय असणार आहेत, एक्झाम्पल्स असणार आहेत, ॲप्लिकेशन्सचे एक्झाम्पल असणार आहेत. ओके, ॲप्लिकेशन लेयरमध्ये असणारे ॲप्लिकेशन्सचे एक्झाम्पल कोण कोण सांगितले मी, तर फाईल ट्रान्सफर, ईमेल, रिमोट लॉग इन, हे काय असणार आहेत, एक्झाम्पल असणार आहेत. ओके, मग हा जो ॲप्लिकेशन लेयर असणार आहे त्याचे फंक्शन्स काय आहेत, तर नेटवर्क व्हर्च्युअल टर्मिनल, फाईल ट्रान्सफर ॲक्सेस अँड मॅनेजमेंट, मेल सर्व्हिसेस अँड डिरेक्टरी सर्व्हिसेस, हे सगळे काय असणार आहेत, ॲप्लिकेशन लेयरचे फंक्शन्स असणार आहेत. लक्षात येते सर्वांच्या. मी पुन्हा एकदा सांगते, ॲप्लिकेशन लेयर हा OSI मॉडेलमध्ये सगळ्यात हायेस्ट लेवलला, टॉप लेवलला असतो. ओके, आणि हा काय करतो, ॲप्लिकेशन प्रोग्रॅमसोबत इंटरॅक्ट होतो. ओके, आता ह्या ॲप्लिकेशन लेयरमध्ये मॅनेजमेंट फंक्शन्स असतात, मॅनेजमेंट फंक्शन इन्क्लुडेड असतात. कशासाठी, तर डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन्सना सपोर्ट करण्यासाठी. ओके, आता ह्या ॲप्लिकेशन लेयर्समध्ये डिफरंट ॲप्लिकेशन्स आपण जे म्हणतो इन्क्लूड असतात ते कुठले, तर जसं की तुमचं फाईल ट्रान्सफर करायचं असेल किंवा ईमेल असेल, रिमोट लॉग इन असेल. ओके, दीज आर दी एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन्स ॲप्लिकेशन लेयरमध्ये असणारे. आता हे ॲप्लिकेशन लेयरचे फंक्शन्स मी कुठले तुम्हाला सांगितले, तर जे काही मेल सर्व्हिसेस असतील किंवा डिरेक्टरी सर्व्हिसेस, फाईल ट्रान्सफर ॲक्सेस अँड मॅनेजमेंट असेल किंवा नेटवर्क व्हर्च्युअल टर्मिनल असेल, हे जे सगळे काही फंक्शन्स आहेत ते कोणाचे आहेत, तर ॲप्लिकेशन लेयरचे. ओके, म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, OSI रेफरन्स मॉडेलचे जे काही रिमेनिंग लेयर्स होते, ट्रान्सपोर्ट लेयर, त्याच्यानंतर सेशन लेयर, प्रेझेंटेशन लेयर आणि लास्ट वन ॲप्लिकेशन लेयर, हे सगळे आपण लेयर्सचा आजच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. लक्षात येते सर्वांच्या. ओके, इथं आपलं आजचं लेक्चर कंप्लीट होतं आहे. थँक्यू.